बाणेरमध्ये घडली एक धक्कादायक घटना। एका 20 वर्षाच्या तरुणीचा मृत्यू। आत्महत्या की काहीतरी वेगळं? चला तर जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण प्रकरण। नमस्कार, मी सृष्टीसाठी तुम्ही पाहताय पुणेकरांच्या हक्काचं बातमीपत्र पुणे लोक। 26 जानेवारी रोजी रात्री 8:30 ते 9च्या सुमारास बाणेर मधील स्पर्श विलास सोसायटीत दुर्गा घिसाराम चौधरी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। तर सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले असले तरी आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे। कारण दुर्गाचा भाऊ दीपक चौधरी याने पोलिसांत तक्रार दाखल करत मामा चुन्नीलाल रामलाल चौधरी आणि मामी हंजा चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। गेल्या 21 महिन्यांपासून दोघेही मामाच्या घरी राहत होते। वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ, जीवे मारण्याच्या धमक्या आणि 25 जानेवारीला झालेल्या मारहाणीमुळे दुर्गाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। तर अंत्यविधीसाठी राजस्थानला गेल्यामुळे तक्रार देण्यास विलंब झाल्याचेही भावाने स्पष्ट केले आहे। दरम्यान या घटनेनंतर बाणेर बालेवाडी परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटली। जवळपास 15 ते 16 सामाजिक संघटनांनी चाकणकर मळ्यापासून बाणेर पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढत पारदर्शक आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे। नागरिक मंचाने तपासाची अधिकृत माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। विशेष म्हणजे दुर्गाच्या बहिणीचाही काही वर्षापूर्वी गळफासामुळे मृत्यू झाल्याची बाब चर्चेत आहे। पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या अहवालानुसार मृत्यू गळफासामुळे झाल्याचे सांगितले असून पुढील तपासासाठी विसेरा राखून ठेवला आहे। पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर वैयक्तिक लक्ष घालून सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले आहे। तर आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न येरणीवर असताना दुर्गाच्या मृत्यूमागचे सत्य नेमके काय आहे आणि दोषींवर कारवाई होणार का? तर आता यावर तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच सांगा आणि पाहत रहा पुणे लोक।